हे आला आला आलाय बघ, तिथंच फोन आलाय. बहुतेक निघाले असतील आता. फोन उचल, फोन उचल. हा हॅलो, अगं कुठे आहे तुम्ही? अजून घरीच आहे. घरी का? घरचे सोडत नाही वे? अजून घरच्यांपर्यंत गेलेलंच नाही. म्हणजे अजून शीतल आली नाही. काय? मग आता काय त्याल्याशिवाय कसं बाहेर पडणार? ऐक, हा कोणतरी येते, मी तुला नंतर फोन करते. हॅलो हॅलो, ऐक तर. हॅलो हॅलो, काय झालं? अरे शीतल तिच्या घरीच नाही गेली अजून, म्हणून ती नाही आली. ही शितली ना खरंच डोक्या पडलेली आहे बघ. तिला काहीतरी प्लॅनिंग करायला दिलं तर सगळी वाट लावते प्लॅनिंगची. आम्ही फोन लावतो. हा हॅलो, कुठे आहे तू? घरी आहे. घरी काय पाणी भरत बसली का? नाही ते, अगं मग काय ठरलं होतं आपलं? आम्ही पोचलो इथं. अरे मला घरच्यांनी सोडलंच नाही. काय काय अक्कल आहे का तुला? तुला फोन करून सांगतात नाही सगळा प्लॅन बिघडवला. अरे मी काय करू? काय करू नको, ठेव. पण लय शहाणीस, ठेव. अरे आजा. हॅलो, ए काय झालं? अरे शितलीच्या घरच्यांनी सोडलं नाही म्हणे तिला. फोन करून सांगायचं का नाही? मुर्ग कुठली काय राव ही शितली, उगाच अशा दाखवली. आता आता काय माझ्यामुळे झालंय वे? लई बहीण बहीण म्हणत होतास ना. या आता जरा शहाणासारखं वागत होती, म्हणलं सुधारल. कुठलं काय कुत्र शेपूट वाकडं ते वाकडच. अरे तसं नाही आजा, उगाच कशाला करेल ती? तिचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार आहे. हे आता उगाच तिची बाजू घेऊ नको, नाहीतर एक फिरून फाईट देईन. हे अरे तिचा राग माझ्या कशाला काढतोयस? तुला तिचा पोळका आलाय ना. मुद्दाम केलं नसेल आणि याव नाही त्याव नाही. अरे फोन करून सांगायची अक्कल आहे का नाही? आपण एवढा मनापासून प्रयत्न करतोय इक्याला आणि पूजाला एकत्र आणायचा, आणि घरच्यांमुळे सगळं घोळ झाला.